नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा अल्ट्रा चॅनल्सला आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। अहो साहेब, तुम्ही असं काय बोलताय? तुमचं काम करणार नाही का मी? हा, नाही नाही, तुम्ही टेन्शन घेऊ नका अजिबात. तुमचं काम झालंच म्हणून समजा. हो हो, बार बार. हो साहेब, माझं काम झालं का? कसलं काम? साहेब, कर्जाचे पैसे आज देतो म्हणला होता तुम्ही. मी? हा. हो का? हा, असेल असेल. पण कसं आहे ना सर्जेराव, सध्या बँकेने कर्ज वाटप बंदच केलंय. अहो, पण तुम्हीच तर म्हणला होतात ना उद्या या म्हणून. एक काम करा तुम्ही, हा. 1 महिन्यानंतर या, मग बघू. साहेब, या आठवड्यात माझ्या पोरीचं लगीन आहे. आज जर 2 लाख रुपये नाही मिळाले तर माझी लई फजिती होईल साहेब. सर्जेराव, मी तरी काय करू सांगा? माझे हात बांधलेले आहेत ना, आणि बँकेकडे मुळात पैसेच नाही आहेत. कर्ज कुठून देणार? साहेब, तुमचं काही देणं घेणं असेल तर मी देईन ना, देतो ना मी. पण एवढं काम करा. नाही नाही, तसं काहीही चालत नाही. कर्ज वाटप सुरू झालं ना की पहिला फोन तुम्हाला करतो, तुम्हाला बोलवून घेतो. काळजीच करू नका. निघा. पण साहेब, निघा हो. एवढं करा साहेब. निघा म्हटलं ना. देवा, तुझ्याच हाती रे आता. हॅलो सरपंच साहेब, मी मॅनेजर बोलतोय. सर्जेरावला कर्ज न देताच पाठवलंय. तुमचं काम झालंच म्हणून समजा. येणार, तुमच्याकडे नक्की येणार. अरे वा, तुम्ही पार्टी देणार म्हणजे आमच्यासाठी ती मेजवानीच असते. ठेवतो साहेब, कृपा असू द्या. चला, नवऱ्या मुलीला मंडपात घेऊन या. लग्न घटिकेची वेळ होत चाललीये. राम राम. थांबा थांबा थांबा. हे बघा सर्जेराव, सर्जेराव थांबा. कसं आहे, ठरल्याप्रमाणे हुंडेच्या कामच्या ताब्यात द्या, मग भटजीला मंगलाष्टक म्हणायला सांगा. अहो पण पाटील, हुंड्याबद्दल आपलं काय बी बोलणं झालं नव्हतं. ते मला काय माहिती नाही.
आता या क्षणाला माझ्या हातावरती रक्कम ठेवा ना, ते लग्न मोडलं म्हणून समजा. चला रे. अहो पण मी एवढा पैका आणू कुठून? ते मला माहितीच नाही. तुम्ही आता या क्षणाला 5 लाख रुपये माझ्या हातावरती ठेवा म्हणजे ठेवा, नाहीतर हे लग्न मोडलं म्हणून समजा. चला रे. अहो तुम्हीच म्हणला होतात ना की मला काय बी नको म्हणून. अहो पाटील साहेब, इतका पैका मी आणू कुठून? कुठून द्या ना. नाही तुम्हाला जमत नसेल तर सांगा, नाही तर आम्ही आमच्या घरला जायला मोकळं. अहो पाटील साहेब, पाटील माझं ऐका पाटील साहेब, असं करू नका. माझ्या इज्जतीचा प्रश्न आहे. भर मांडवात माझ्या लेकराला असं टाकून जाऊ नका हो. तुम्हाला हवं ते देईन, पण एकदा लग्न तर लावून घ्या. पर आधी 5 लाख तर आम्हाला मिळू द्या. देईन ना, 1 महिन्यानं आणून देईन तुम्हाला 5 लाख. 5 लाख 1 महिन्यानं आणून देईन. नक्की? मग आपण 1 महिन्यानं लगीन लावू. चला रे. तुम्ही तरी माझ्या लेकराला पदरात घ्या, माझ्या लेकराला पदरात घ्या. असं टाकून जाऊ नका हो. अहो तुम्हाला आधी समजायला पाहिजे होत्या या गोष्टी. श्रीमंत घराण्याशी संबंध जोडायचा कशाला? फुटपाथवर भरपूर पडलेले असतात, त्यांच्या गळ्यात अडकवा तिला. ज्यांच्याकडे देवपणच नाही त्यांच्यासमोर हात जोडून काय फायदा? बेटा, बेटा मी एका मुलीचा अभागी बाप आहे. आता या भर मांडवात कोण तुझ्या संग लगीन लावणार? माझ्या नशिबातच असं असेल तर त्याला तुम्ही तरी काय करणार? अहो आपलं नशीब आपणच घडवायचं असतात. मी आता आहे तुमच्या मुलीसोबत लगीन कराया. काय म्हणताय? वाय मी त्यांच्यासारखा श्रीमंत बी नाही आणि तुमच्या मुलीसारखं शिकलेलं बी नाही. तुमच्या मुलीला मान्य असेल तर सांगा. कुठल्या मुलीला वाटेल भरल्या मंडपात आपलं लग्न मोडावं? एका मुलीची इज्जत चव्हाट्यावर जाताना थांबवणं हे इज्जतदार लोकांनाच जमतं. तुम्ही अडाणी गरीब असला तरी मला चालेल. मी पती म्हणून तुमचा स्वीकार करेन. खरंच तुमचे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही हो. अगदी देवासारखे धावून आलात तुम्ही. चला. तदेव लग्नम सुदिनंत देव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपदे ते गृयुगं स्मरामि शुभमंगल सावधान. असं एकटक काय बघताय? बघतो एका सुंदर परीला. चला काहीतरीच. अगं आज शहराला जातो आणि गॅस घरला घेऊन येतो. का चुलीवर स्वयंपाक नाही होत? अगं तू मोठी शिकलेली सवरलेली, कुठून जमणार तुला चूल फुकाया? शिकलेली असली म्हणून काय झालं? शिकलेल्या मुली चुलीवर स्वयंपाक करीत नाहीत. आणि धुराचं म्हणाला तर त्याची मला सवय आहे. मी काय एवढी श्रीमंत घराण्यातली नाहीये. खरंच तुझ्यामुळे माझं आयुष्य मार्गी लागणार. चला काहीतरीच. तुम्ही माझ्याशी लग्न केलं, माझ्या जीवनाला एक वेगळंच वळण मिळालं जे कोणीही देऊ शकलं नसतं. तुमच्यासारखा पती नशिबानेच मिळतो. ही असली अवघड भाषा आपल्याला कळत नाही. कळलं असंच बोलत जावा मॅडम. पंडित, ए पंडित, चल लवकर. सरपंच साहेबांनी तुला वाड्यावर बोलवलंय. अरे येतो म्हणून सांग. हा. याला बी हीच येळ होती वय यायला. येतो म्या. हो.
आमच्या वेळेस कसं होतं काय आम्ही आपल्या शेतावर जायचो काम करतो हे अशी आजकालचे भानगडी बिंगडी नव्हतं बाबा तुम्ही तर पोरांचं काय एवढं सांगावं. पैका लागतं शेती करायला बी ते तर आहेच. मग काय अर्थ नाही बघा. रावल्या हं. आता एक करारपत्र त्यांच्या अंगठे घ्या त्याला पैसे देऊन मोकळे करा ना. या अंगठा द्या. इथे इथे हे घ्या आणि ठरल्याप्रमाणे पैसे परत करा. चला इथे अंगठा द्या. इथे एक द्या आणि ठरल्याप्रमाणे पैसे परत करा. बघू घ्या. तपासून घ्या. फारच जॅक झालं की बेस्ट. हा. बरोबर आहे ना. मालक ठरल्याप्रमाणे 5,000चे 10,000 रुपये आणलेत. माझी जमीन मला परत करा आणि हे पुरे 10,000 रुपये घ्या. अरे पण 10,000? वय अरे तू बाबा आमच्याकडनं 50,000 रुपये घेऊन गेला तास विसरलास का काय? काय थट्टा करता मला गरीबाची. अहो थट्टा कसली, खरं आहे ते. त्या बदल्यात तुम्ही तुमची जमीन आमच्याकडे गहाण ठेवली आहे. हवं तर स्टॅम्प पेपर बघून घ्या, त्यावरती तुमच्या अंगठ्याचा ठसा आहे. समजा खोटा आहे. माझी जमीन मला परत करा आणि हे पुरे 10,000 रुपये घेऊन टाका. हे बघ, आता तू जे आमच्याकडनं 50,000 रुपये घेऊन गेला तास त्याचं व्याज परत कर आणि तुझ्या जिमनीची कागदपत्र घेऊन जा. नाहीतर ह्याच्यात लिहिल्याप्रमाणे या वर्षापासून तुझी जमीन आमची होईल. सुटायचं बघ. असं नका करू. मी फक्त 5,000 रुपये घेतले होते मालक. अरे मग या स्टॅम्प पेपरवर लिहिलेलं काय खोटं आहे रे? माझे लेकरं बाळ उपाशी मरतील हो. आता तुझी पोरं बाळ का आम्ही पोसायची वय? तुम्ही माणसं नाही, कसाई हाय कसाई. हरामखोर, निघ इथून. बाहेर काढा रे याला. मला फसवलं तुम्ही. का बोलवलं सरपंच साहेब मला? हा? काय रे पंडित, लय मात चढला वय तुला? काय केलं म्या? काय केलं? अरे ज्या मुलीबरोबर आम्ही लग्न मोडून परत आलो त्या मुलीला तू लग्न लावून गावात घेऊन आलास. त्यात काय चुकलं माझं? तुम्हीच असं करायला नका होतं. अरे ए, तू आम्हाला शहाणपणा शिकू नकोस. तिच्या बाची बेइज्जती तिच्या गावात करायची होती म्हणून आम्ही तसं निघून आलो. आत्ताच्या आत्ता तुझ्या बायकोला घराबाहेर काढ ना, तुला गावाबाहेर हाकलन. का रे तुला काय मा झाला होय? तुला भिकल लावतो का बघ. तुझी जमीन आमच्या ताब्यात, एवढं ध्यानात ठेव. माझी जमीन अशी घेऊ द्यायचो नाही. बघ तुला कोर्टात खेचतो की नाही. अहो हा काय करणार? जिच्या जीवावर उड्या मारतोय ना तिलाच चौकात ओढावं लागणार. ए रावल्या, माझ्या बायकोला बोलला तर तोंडातील बत्तीची बाहेर काढीन. हरामखोर. ए, शेतकऱ्याचं लेकरू हाय, काकडी सारखं मोडून टाकीन. सुनीता पाणी आण. काय हो, काय बोलवलं होतं सरपंचाने तुम्हाला? हरामखोर आहे तो सरपंच. असं वाटतं तिचा नडीचा गोट घ्यावा. काय झालं कळेल का? काय होणार? तुला घराच्या बाहेर काढायचं म्हणत होता आणि मला गावाच्या बाहेर काढीन अशी धमकी देत होता. म्याने घाबरते धमक्यासनी. माझ्यामुळे खूप त्रास होतोय ना हो तुम्हाला? बायकोचा कुठं नवऱ्याला त्रास होतो होय? आणि तुझ्यासारखी देखणी हुशार बाई आहे गावात. म्या मेलो तर चालल, पण तुला दूर करायचं नाही. हा असं बोलू नका हो, मी आहे ना तुमच्या सोबत. आता आपण दोघं मिळून सरपंचाला धडा शिकवू. तो सरपंच आपली जमीन हिसकुऱ्याच्या बेतात हाय. आपण तक्रार करू त्याची पोलिसात. आपल्या जवळ त्याच्या विरोधात एक बी सबूत नाही. त्यानं खोटं नाटक लिहून स्टॅम्प पेपरवर माझा अंगठा घेतला हाय. म्या पडलो आडानी, त्यानं आपल्यालाच नाही असं सगळ्या शेतकऱ्यांनी फसवलं. मग तर त्याची तक्रार केलीच पाहिजे. गरीब आणि अडाणी शेतकऱ्यांवर अन्याय आहे हा. तू म्हणती ते खरं आहे, तक्रार करावीच लागणार. ठीक आहे, अगोदर जेवण करून घ्या, नंतर आपण दोघं पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार करू. ठीक आहे. साहेब, आम्ही येऊन अर्धा तास झालाय. तुम्ही आमची कंप्लेंट का लिहून घेत नाही आहात? तुम्ही
तुम्ही टाळताय आम्हाला. अगोदर आमची कंप्लेंट लिहून घ्या. ठीक आहे, सरपंच साहेबांना मी बोलावून घेतलेलं आहे. त्यांच्या समोरच लिहून घेऊ काय लिहायचं असेल ते. त्यांना इथे बोलावण्यापेक्षा त्यांच्या घरी जाऊन त्यांची चौकशी करा. तुम्हाला त्यांच्या घरामध्ये बनावटी स्टॅम्प पेपर सापडतील, तेही खोट्या सह्या केलेले. अहो पण आम्ही तुमच्यावर का म्हणून विश्वास ठेवायचा? त्यांच्या विरोधात तुमच्याकडे काही पुरावा आहे का? मी आहे ना. माझ्यासारख्या शेतकऱ्याने त्यानं फसवलं. 5 देऊन 50,000 वसूल करायचा धंदा आहे त्यांचा. अहो हे तुम्ही सांगताय. गावातल्या एकाही शेतकऱ्याने त्यांच्या विरुद्ध तक्रार केलेली नाही माझ्याकडे. कसे करतील? हुकुमशाही आहे ना त्यांची या गावात. आणि कुणी जर आवाज उठवलाच तर त्यांचा आवाज कायमचाच बंद केला जातो. आणि तुमच्यासारखे जनतेचे रक्षकच त्यांना पाठीशी घालतात. ओ बाई, पोलीस खात्याला तुम्ही उगाचच बदनाम करत आहात. पोलीस खात्याला नाही, तुझ्यासारख्याला म्हणली. ओ मिस्टर, तोंड सांभाळून बोला, नाहीतर एका PSI ला शिवीगाळ केल्याप्रकरणी 8 डांबेन. नाहीतरी काय करू शकता तुम्ही? ज्यांना 8 डांबायचं त्यांच्यासोबत बॉडीगार्ड म्हणून फिरता, तेही 2 पैशांसाठी. ओ बाई, या सरपंच साहेब. ए चलोट, साहेबांना बसायला जागा दे. राहू दे, बसायला आम्ही इथं आलो नाही. कशा पाय बोलवलं पाठवलं आम्हाला? अहो तुमच्या विरोधात या दोघांची तक्रार आहे. तुम्ही या दोघांना फसवून यांची जमीन ताब्यात घेतली म्हणे. हिला कुणी बी काय बी तक्रार करून तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता होय? अहो आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवला नसता तर आम्ही तुम्हाला इथे बोलवून घेतलं असतं का? आणि बरेच दिवस झाले तुमचे पायही पोलीस स्टेशनला लागले नाहीत. ते बी बरोबर आहे. बाबन्या बघा ना साहेब, यो खर्रा खुरा स्टॅम्प पेपर बरं का? हवालदार, साहेबांना चहा मागवा. काय रे, तू म्हणतो तसं यात काहीच नाहीये. आणि हे सगळे स्टॅम्प पेपर ओरिजिनल आहेत. आणि यावर तुझा अंगठा पण. ते सगळं खोट आहे. त्यानं काय लिहिलंय ते वाचून न दाखवता माझा अंगठा घेऊन मोकळे. असं कसं म्हणतो बाबा? 4 वेळा मी तुला तुझा करारनामा वाचून दावला की. अरे मेलेल्यांच्या टाळूवरचं लोणी खाणारी माणसं तुम्ही शेतकऱ्यांना का पिळून खाणार नाहीत? पोरी जरा तोंड सांभाळून बोल बरं का. ऐकून घेतो म्हणून आपलं तोंड वचा 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 चालवायचं नाही. नाहीतर काय करशील हे मला चांगलं माहितीये. या खाकीवाल्यांच्या जीवावर किती दिवस उड्या मारणार आहेस? नाही एक दिवस तुझ्याच घरातून तुला बेड्या घालून नेला ना तर नावाची सुनीता नाही मी. ओ बाई, आता सरळ चालायला लागा, नाहीतर पोलीस स्टेशन मध्ये धिंगाणा केला म्हणून दोघांनाही 8 डांबेन. कळलं? हो साहेब, धाक कुणाला दाखवताय? 2 हात करायला तयार हाय. येळायला आज जाऊन बसीन. नाही, थांबा. आता आपण यांच्याशी कायद्यानेच लढू. चला. या दोघांना जास्तच गुरमी चढली. ह्याचा काहीतरी बंदोबस्त केलाच पाहिजे बरं का. अहो तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही आहोत ना. मग बस झालं, आम्ही निघतो बरं का. साहेब चहा तर घेऊन जा. राज्याला तुम्हीच वाढवर या, तिथं खाऊ आणि पिऊ. बरं या. हो. अहो सोडा त्यांचा नाद. नाही कल्पना, आज मी त्या इन्स्पेक्टरला खडसावून विचारणार आणि तरी त्याने आपल्या तक्रारीची चौकशी नाही केली ना तर मी वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचेल. पण त्या सरपंच राहुलला मी धडा शिकवणारच. गेली 1.5 वर्ष झाली त्यांनी तुमची गोष्ट कानावर घेतली. अगं, अन्यायाविरुद्ध लढा देणं हे आपलं कर्तव्यच आहे. मला तर असं वाटतं त्या इन्स्पेक्टरच्या नळडीचा घोटच घ्यावा. नाही नाही, माझं ऐका. तो इन्स्पेक्टर आणि ते सरपंच दोघे मिळालेले. त्या दोघांनी मिळून तुम्हाला जर काही. नाही कल्पना, हे शक्य नाही. माझं तर रक्त सळसळतंय. तुम्ही बाहेर गेलात की सारखी काळजी लागून राहते मला तुमची. खूप प्रेम करतेस माझ्यावर. अगं कधीतरी माझ्या विना राहायला शिक. नेहमी असंच का बोलता तुम्ही? हे बघ, जर माझं काही बरं वाईट झालं ना तर तुला त्या सरपंचाच्या विरोधात लढा द्यायचंय. मी जगू शकणार नाही तुमच्याशिवाय. असं मन छोटं करून घेऊ नकोस. तुला काय वाटलं? अगं मी तुला सोडून कधी जाऊ शकेल? बरं चल, माझी कुबडी घे. हळू. चल येऊ मी. मी येऊ
तुमच्या सोबत? नाही ग, तू कशाला काळजी करतेस? हा, माझी शपथ आहे तुम्हाला, तुम्ही कोणासोबत भांडणार नाही. बरं बाबा, नाही बांधणार. पण एक लक्षात ठेव, मी घरी परत येईपर्यंत आतून दरवाजा बंद करायचा. ओके? चल. काल परत आलो, पण आज ते इन्स्पेक्टरला सोडणार नाही मी. अरे अरे विनायक, कुठं निघाला तू? अरे जरा पोलीस स्टेशनला जाऊन येतो म्हटलं. अरे काय काम काढलं पोलीस स्टेशनला? अरे 1.5 वर्षापूर्वी आपल्या पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली, पण त्या इन्स्पेक्टरने अजून कुठलीही चौकशी नाही केली आणि मला सांगतो की चौकशी चालू आहे म्हणून. अरे बाबा विनायक, तो पोलीस इन्स्पेक्टर लय हरामखोर आहे आणि तू माझ्यापासून काला बोली? कोणती तक्रार आहे तुझी? मला तरी सांग बाबा. पंडित, तुला चांगलंच माहित आहे, 1.5 वर्षापूर्वी मी आणि माझी प्रियसी, म्हणजे माझी कल्पना, आम्ही दोघं फिरायला गेलो असता. अरे अरे पण खेळ खेळू दोघात, खेळ
होतं फक्त तुझ्याबरोबरच बसून राहावं. असं मग गॅरेज बंद करा. अरे वा, भारी आयडिया दिलीस तू मला. आता मी सांगते तसं करा. डोळे बंद करा. बऱ्याच दिवसांपासून या संधीची मी वाट बघत होतो. ती संधी आत्ता आयती चालून आली आहे. पाखरू आयत जाळ्यात अडकलंय. संधी मिळताच उचला सालीला. तुम्ही काय बी काळजी करू नका, मी आहे ना. काय रे हो भाऊ, आज उचलूच तिला. आता डोळे का बंद करायचे? करा ना. तुम्ही मुली बाबा खूप हट्टी असतात. चल बाबा, केले बंद. केलेत ना? अगं केले. ती बघा ती येते. चला चला. अगं हो ना. मग इकडे बघू नका ना. केलेत ना? हो ग. आता मी सांगेन तेव्हा उघडायचे. अगं नाही ना, सांग लवकर काय सांगणार तू. अगं कल्पना, अशी मस्करी करू नकोस माझी. मी डोळे उघडतोय. हा कल्पना, अगं कुठेच कल्पना? मला माहिती आहे हिची मस्करी करायची सवय जाणार नाही. कल्पना, कल्पना तू लवकर बाहेर निघा. अगं अशी मस्करी करू नकोस माझी कल्पना. कल्पना, अगं कुठे आहेस कल्पना? अगं कल्पना कुठे आहेस तू? कल्पना, अरे अरे थोडा तिला. कल्पना, अरे थांबव थांबव. अरे तो विनायक आपला पाठलाग करतोय. तुम्ही लवकर खाली उतरा, तिला शेतातल्या वाड्यावर घेऊन जा. तोपर्यंत मी विनायकची दिशाभूल करतो. उतरा पटकन. उतरा उतरा लवकर. आणि शेतातल्या वाड्यावर घेऊन जा. कोणी बघणार नाही याची काळजी घ्या, कळलं ना? कल्पना, कल्पना. माझी कल्पना कुठे? अरे कोण पाहिजे तुला? कुठे आहेस माझी कल्पना? माझी कल्पना कुठे? नाही दिली तर काय करशील? काय करशील? ए चला रे. अरे याला चला चला चला. असं वय. त्या हरामखोरांचा माझ्या कल्पनावर डोळा होता. पण वेळेला अविनाश जर आला नसता ना, तर त्यांनी माझ्या कल्पनाला तोंड दाखवण्याच्या लायक सुद्धा सोडली नसती. पण त्या अविनाशने तिला त्यांच्या जाळ्यातून सोडवलं. अरे विनायक लय हरामखोरी ती लोक. अरे त्या इन्स्पेक्टरने अजून कुठली चौकशी पण नाही केली रे. अरे तो इन्स्पेक्टर सरपंचाच्या तुकड्यावर भुकेलाय. तो काय चौकशी करणार? नाही पंडित, मी त्यांच्या विरोधात वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत तक्रार दाखल करेल. अरे मी आपण तुझ्या सोबत आहे. आजपर्यंत कोण या गरीब शेतकऱ्यांना आवाज उठवला नाही त्या सरपंचाच्या विरोधात. पण आपण दोघं आवाज उठू आणि त्या राक्षसाला धडा शिकू. काय ठरलं तर मग? ठरलं. मालक राम राम. हा शिरप्या, तुझीच वाट बघत होतो. बैस ना बाबा बैस. माझंच चुकलं. लय वाट बघायला लावली तुम्हाला. अरे काय हरकत नाही. बरं मला एक सांग, व्याजाची रक्कम आणलीस का तू? वय मालक. हे पुरं 12,000. अरे शिरपा, हे तर मुद्दल झालं. पर व्याज कुठे बाबा? मालक 4-5 दिवस द्या, देतो मी. असं नसतं बाळा. कसं आहे,
की आजच्या आज मला 12,000 रुपये आणून दे. मला फक्त 6,000. माझ्या पगारातले 6,000 बाकी आहेत तुमच्याकडं. तो हिशोब आपण नंतर बघायचा, पण मला 12,000 रुपये पाहिजे म्हणजे पाहिजे. पण मालक, पण नाही ना बिन नाही. आणि समजा पैसे आणले नाहीस तर जमीन काय तुला परत मिळायची नाही, कळलं? मालक मला असं भिकारी नका करू हो. मी जे काय सांगितलं ते कळतं का नाही? सुटायचं बघायचं मालक. सुटायचं. मालक असं करू नका. सुटायचं. अहो असं किती वेळ बसणार तुम्ही डोक्याला हात लावून? लेकराच्या पोटात अन्नाचा कण नाही. अहो काय म्हणते मी, ऐकायला येत नाही का तुम्हाला? मी काय करू? भीक मागून आणू काय? वय भीक नका मागून आणू. एकच करा, आमासनी झर पासून झोपवून ठेवा. गप बस, लय झालं तुझं. वय मी गप्पच बसते आणि तुम्ही बसा भांगडा भरत घरात. जानकी, मला माफ कर. तू सांग ना, मी आता काय करू? त्या सरपंचाने सगळा व्याजाचा पैसा घेतला आणि जमीन बी हडप करून टाकली. अव मी ऐकलंय बँक कर्ज देते म्हण. मग जाऊन बघा की बँकेकडे कर्ज भेटत असेल तर. बँकेत 10 वेळा चक्रा मारल्या, काय बी फायदा नाही. ह्यो कागदा पुरा, त्यो कागदा पुरा, आणि कागदाबरोबर पैसे दिले की मिळतं कर्ज. आणि आपल्या बापाजवळ काय हातात यायला? म्हणजे गरिबांसाठी काहीच नाही वय? कोणाचा बी हात आडवू येत नाही वय आपल्यासाठी? वय असतात की स्वार्थी, एक हाताने देणार, एक देणार, 2 घेणार. त्या सरपंचानं घरात सगळ्यांच्या नावाने कर्ज काढून ठेवलं आणि आपल्यासारख्या गरीबाला एक पै बी मिळणार नाही. मी जातो, यांना काहीतरी खायला घेऊन येतो. संध्याकाळची वेळ आहे, रातच्याला जल्दी या. वय ये. सर्व कार्येषु सर्वदा. सूर्याय नमः. ओम सूर्याय नमः. ओम सूर्याय नमः. ओम सूर्याय शिरपा मेला. अरे शिरपा म्हणून पडला तिथे. तिथे शिरपा शेठ बाबा मरून पडलाय. शिरपा मेला. शांतराव, काय काय झालं? काय म्हणायचंय? यांनी आत्महत्या केली असावी असं दिसतंय. अरे लय वंगाळ झालं बरं का. लय वंगाळ झालं बरं का. नाही म्हणजे आता गावावर कुणावर वाईट प्रसंग ओढवला ना
तर त्याच्या मदतीसाठी या सरपंचाच्या घराचे दरवाजे 24 तास उघडे असतात. अरे गावाचा काय वारी एवढी गावाची काळजी होती ते कशाला घेतला माझ्या नवऱ्याचा फुकटचा पैसा? हा अरे खरं तर माझ्या नवऱ्याला तूच मारलाय माझ्या नवऱ्याला तूच मारलं. नाही ना अक्का तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. अहो आडीनडीला हिनेच तर माझ्याकडून पैसे घेतलेत ना. अरे तू काय बोलतोय? तुझ्यामुळे जीव गेलाय. हे पंडित अरे बाबा असं नाही करायचं. प्रसंग काय आणि बर का अक्का नाही आता तुझ्या धन्याचा मैतीचा खर्च गावाच्या वतीने सरपंच म्हणून मी करेन बर का. शांत आम्ही लागतो पुढच्या तेरला. चल बाबा रावल्या. हवालदार बॉडी PM साठी पाठवा. जानकी सांभाळ स्वतःला. अरे आता तरी जागे व्हा नाहीतर एक एक करून सगळे गरीब शेतकरी आत्महत्या करतील. आता या सरपंचाला धडा शिकवाच. हे कोण जागे होणार? हे माणसं नाहीत, जनावर आहेत, जनावर. एक दिवस या सर्वांच्या जमिनी त्या सरपंचाच्या ताब्यात जातील, त्यांच्या व्याजाखाली सर्व दाबली जातील, तेव्हा त्यांना कळेल. ही सर्वचे सर्व एक दिवस कटोरा घेऊन गावभर भीक मागतील ना, तेव्हा हे जागे होतील. आता नाही जागे होणार हे. अरे इतकं बी आडे राहून चालणार नाही. त्या सरपंचाला धडा शिकवलाच पाहिजे. काय बघा ना माझ्या काय झालं. सांभाळ स्वतःला. नशिबाला तुझ्या परी या भाळाचा शाप, झोळी फाटती कशी मागशील भीक. नशिबाला तुझ्या परी या भाळाचा शाप, झोळी फाटती कशी मागशील भीक. तालेवार सपनांचा तूच माग वाटा, लढा मातीचा लढा मातीचा लढा मातीचा लढा मातीचा. अहो रोकडे साहेब, आम्ही तुम्हाला खुश ठेवतो, तुम्ही आम्हाला खुश ठेवायचं. आमच्या विरोधात आलेली एकही तक्रार स्वीकारायची नाही. तुमच्या शब्दाच्या बाहेर कधी गेलोय का राहुलराव? म्हणून तर आम्ही तुमच्यावर पाय का उजळतो ना. घ्या. PSI रोकडे बोलतोय. हे बघा, आता माझ्याजवळ अजिबात वेळ नाहीये. मी जरा कामात आहे. यस सर. हां सॉरी सर. हां बोला सर. हो हो येस येस. हो हो ओके सर ओके सर ओके सर. इतकं घाबरायला काय झालं? वाघ मागे लागल्यासारखं. वाघच मागे लागलाय माझ्या. त्या विनायकची तक्रार घेतली नाही म्हणून आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत जाऊन पोचलाय तो. आणि शेतकऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी कसून चौकशी करण्याचे आदेश दिलेत, नाहीतर माझे कपडे उतरणार. मग चौकशी करणार की काय? अहो मी तुमचं खातो, मग चौकशी कशी करणार राहुलराव? पण मी म्हणतो, ती तक्रार तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत गेलीच कशी? कोण आहे तो की ज्याला त्याचा जीव नकोसा झालाय? पंडित, त्याची बायको आणि विनायक आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत जाऊन पोहोचलेत. सरपंच साहेब, आता तुम्हीच काय करायचंय ते करा, नाहीतर माझे कपडे उतरायचे आणि तुमचा सगळा काळा कारभार उजेडात यायचा बघा. त्या पंड्याला ना आता जास्तच मात चढलाय. मी काय म्हणतो राहुल, त्या तिघांची तोंड कशी बंद करायची ते आपण बघू. हे बघा इन्स्पेक्टर साहेब, नाही म्हणजे माझी काळजी करू नका तुम्ही. त्या तिघांची तोंड आपल्याला लवकरात लवकर बंद करायला पाहिजे. दुसरं म्हणजे तुमच्या वरच्या साहेबाचं तोंड कसं बंद करायचं ना, ते मला माहिती आहे. घ्या गुमान घ्या.
अरे भाई, अजून किती वेळ वाट बघायची? रंगाबाई, आजपर्यंत आपण कोणाची इतक्या वेळ वाट बघितलेली नाही. एकदम सही. निकलो भाई यहाँ से. राहुल साहेब, हा रंगा इतका वेळ कोणाचीच वाट पाहत नाही. 10 मिनिटाच्या आत जर तुम्ही इथे आलात तर ठीक, नाहीतर आम्ही इथून निघून जाऊ. भाई आला तो. $50,000 आहेत. बाकी 50 काम पूर्ण झाल्यावर. पण हो, काम व्यवस्थित व्हायला हवं. त्याची तुम्ही काळजीच करू नका. रंगा ज्याचं खातो त्याची चाकरी चोख करतो हा रंगा. पैसे मोजून घ्या. 5 लाखाला 1 रुपया जरी कमी भरला तर दुपटीनं वसूल करायची ताकद या रंगामध्ये. रंगा पैसे मोजत नसतो, तोलत असतो. तुझ्याकडूनही दगा व्हायला नको. राहुल साहेब, दगा फटक्याचा आपल्याला बी काय माहित नाही. ज्याचं खातो त्याची चाकरी चोख करतो हा रंगा. तुम्ही मात्र आपल्या शब्दाला टीका म्हणजे झालं. राहिलेली रक्कम काम झाल्याबरोबर हातावर पाहिजे, नाहीतर तुमचं बी काम करायला मला कोणाला दुसऱ्याला सुपारी द्यायची गरज पडणार नाही. चला लागा कामाला. सरपंच आणि पोलीस येईल म्हण. अजून कोणाचा बी पत्ता नाही. येतील, त्यांचा फोन होता. राजकीय पुढारी फक्त मतदान मागायलाच वेळेवर येतात. आणि पोलिसांचं म्हणाल तर ते आजपर्यंत कधी वेळेवर आलेत? आणि तो इन्स्पेक्टर म्हणजे सरपंचाने छू म्हटल्यावर धावणारा. पोरी थोबाड बंद ठेव जरा. मावशी, हे बघा, हे खरे इतरांसाठी झटणारे, वेळोवेळी गावासाठी धावून येणारे. असं मग हे राजच्याला कुठे गेले होते? आम्ही कालच्याला गावाच्या भल्यासाठी तालुक्याला गेलो होतो. आम्ही गावात येताच बातमी कळाली, तेव्हा थेट निघून आलो इथं. हे बघा, आता आम्ही आलोय ना, आता काळजी करू नका. फक्त रात्री काय झालं तो प्रकार आम्हाला सांगा. बस बस, आता काय बी सांगायचं नाही. जावा इथून सर्व. गरज कशी नाही. अहो, रात्रीला तुमची मुलं पळवून नेली, ती शोधायला नको? आम्हाला तुमच्या मदतीची काही गरज नाही. काय गरज नाही. आवा पुरे सरपंच साहेब आहेत की, करतील ना मासनी मदत. आज पत्तर कुठली मदत केली माहिती नाही आपल्याला. उलट पिळून कस करता आलाय तो. सरपंच साहेबांच्या विरोधात एक शब्द बी सांगायचं नाही आम्हासनी. त्यांच्या विरोधात तुम्ही भडकवताय आम्हासनी. अरे झालंय काय तुम्हा लोकांना? जे सत्य आहे तेच आम्ही तुम्हाला सांगतोय ना. आणि आम्ही जे काही करतोय ते गावाच्या भल्यासाठीच करतोय. जे सत्य आहे ते आपोआपच समोर येईल. सुनीताबाईंनी जे काही करतायत ते गावाच्या भल्यासाठी. आपल्या सर्व गावकऱ्यांची जमीन सरपंचाकडे गहाण पडली, ती सोडवायला नको? खोटं बोलून त्याने आपली जमीन त्याची करून घेतली, हे तुम्हासनी नाही कळत. तुम्ही माझं ऐका. आपण सगळे मिळून हा लढा लढूया आणि बाळांनाही शोधूया. बस बस, आता काय बी सांगायचं नाही. जावा इथून सर्व. नक्कीच त्या सरपंचाने यांच्या मनात काहीतरी भरवलं असणार. हो, काल रात्रीला हा प्रकार घडला तेव्हा सरपंचांनी त्यांचा मुलगा इथे येऊन गेले आणि त्यांच्या बोलण्यावर यांनी विश्वास ठेवला. ती मुलं पळवण्यामागे सरपंचाची चाल असायला हवी. हे बघ, हे आले आता खरे न्याय करणार आहे. बघितलं का? त्या लेकरूवाल्यांकडे बघा, त्यांची तोंड बघा, त्यांची अवस्था बघा. माझी तुम्हाला सरपंच म्हणून विनंती आहे, कमी करून ह्यांच्या लेकरासनी लवकर शोधून काढा. हे बघा, अगोदर मला सर्व प्रकार व्यवस्थित समजून सांगा. ते मुलं पळवणारे चोर दिसायला कसे होते? यांचं बोलणं, चालणं, वागणं, आणि त्यांच्याकडे बंदुका होत्या की चाकू होते की अजून काही होतं? आठवा, एखादी काहीतरी खूण सांगा त्यांची. मला एक सांगा, त्या चोरापैकी एखाद्याचा आवाज तुम्हाला कुठं ओळखीचा वाटला का?
पिंकी कुठे गेली? अरे देवा, माझं लेकरू कुठे गेलं? अगं पिंकी, अरे देवा, काय करू मी? कुठे नेतात? माझ्या लेकराला कुठे नेतात बघा ना, वाचवा ना, त्याला कुठेतरी बघा ना, माझ्या लेकरा कुठे नेतात बघा ना, माझ्या लेकराला कुठे नेतात बघा ना, त्याला कुठे नेतात बघा ना. काय असं झालं? बरं का इन्स्पेक्टर साहेब, मला तरी वाटतं ही पोरं पळवणारी टोळी बहुधा गावातली बी असू शकतात बरं का. तुम्हाला म्हणायचं तरी काय साहेब? हा तर विनायकराव, तुम्हाला आमच्या बरोबर पोलीस स्टेशनला यावं लागेल. काय? पण का? हे बघा साहेब, विनायक भाऊजी तुमच्या सोबत येणार नाहीत. मी यांना संशयित आरोपी म्हणून घेऊन जात आहे. असं कसं? गावात अजून बी अपंग व्यक्ती हाय, तुमचा संशय याच्यावर का म्हणून? हो साहेब, खरं सांगा ना की तुम्ही खरे आरोपी पकडू शकत नाही म्हणून. मला घेऊन जाणार आणि बळजबरीने तो आरोप कबूल करायला लावणार, एवढंच फक्त तुम्ही करू शकता. पण एक लक्षात ठेवा, हा खोटा आरोप मी माझ्या स्वतःवर लावून घेणार नाही. सरळ माझ्या बरोबर चलतो की नाहीस तू? नाही तर अख्ख्या गावातून तुला फरफटत नाही. समजतोस कोण स्वतःला तू? असं कसं नेणार? म्या का गंमत बघणार? बघतो विनायकला कोण नेतं ते. हे असं वागणं चुकीचं आहे. या तुमच्या अशा वागण्यानं तुम्ही त्यांच्या कार्यामध्ये अडथळा आणताय बरं का. हे बघा बाई, तुम्ही चांगल्या सुशिक्षित आहात, या दोघांना समजावा, नाहीतर माझ्या कामात अडथळा आणला म्हणून मला या दोघांनाही अटक करावी लागेल. हे बघा, तुम्ही शांत राहा. आता काय करायचं ते आपण नंतर बघू. अगं पण नाही पंडित, आता वहिनी जे सांगणार तेच आपण ऐकायचं आणि तसंच वागायचं. हवालदार, चला याला घेऊन. आणि सरपंच साहेब, काही मदत लागली तर फोन करा, आम्ही आहोतच तुमच्या मदतीसाठी. चला चल रे, चल चल. तो मंडळीनो, आता इन्स्पेक्टर साहेबांनी त्यांचं काम बजावलेलं आहे. लवकरच तुम्हाला तुमची लेकरं भेटतील. बोल बोल, का पळवली ती मुलं? मी ती मुलं पळवलेली नाही. अरे, असं मार खाण्यापेक्षा सांगून टाक की पोरं तूच पळवली म्हणून. बोल. हरामखोर, हा आरोप तुला तुझ्यावर घ्यावाच लागेल, समजलं काय? नाही, आणि हो म्हणून ती मुलं मी कुठून आणायची? तू फक्त हो मान. मुलं कुठून आणायची ती मी बघेन. नाही, माझा जीव गेला तरी चालेल, पण हा खोटा आरोप मी माझ्यावर लादून घेणार नाही. काय बोललास हरामखोर? अरे, हा आरोप तुला कबूल करावाच लागेल, समजलास काय? तुला सांगतो, विनायकला अडकवण्याचं कारस्थानी सरपंच असलं पाहिजे. असं वाटतं जाऊन त्याचा मुर्दा पाडावा. नाही, आपण कायदा हातात घ्यायचा नाही. आधी आपण हा शोध लावायचा की ती मुलं कुणी व का पळवली. तो शोध लागताच विनायक भाऊजी आपोआप सुटतील. पण हा शोध लावणार कोण? मला खूप काळजी वाटते यांची. पंडित, अरे पंडित, तू इथं आहेस वय रे? अरे मी समजा गावात शोधलं तुला. अहो, तुम्ही धापा टाकीत का आला? वहिनी, भाऊसने पाणी द्या. पाणी राहू द्या. अरे, काम तसं घायचं आहे म्हणून गावात परत आलो म्या. गावाकडनं चाललो होतो, 2 जणांचं बोलणं ऐकलं
आणि कळालं की ती 2 मुलं त्यांनीच पळवली. कोण आहेत ती लोक? अनोळखी आहे. ताई मला असं वाटतं आपण त्यांना पोलिसांच्या ताब्यात द्यायला हवं. चला मग जाऊ तर. चला चला लगेच चला. चल. ए अण्णा, अरे काम होऊन 2 दिवस झाले. अरे अजून कामाचे पैसे पण नाही आणि सारा तो सुपारी देणारा सुद्धा नाही. अरे आज आपल्याला ते भेटायला येणार आहेत, पैसे पण देणार आहे आणि ते पोरं पण घेऊन जाणार आहे. काय रे, परवा रात्रीला ती पोरं तुम्हीच पळवली? कोणती पोरं? आम्हाला नाही. तुझ्या तर वाजवार यांना तेव्हा ते का बोलतील? खरंच आम्हाला माहिती नाही. खरंच माहिती खरं नाही. सांगा ती मुलं कुठे आहेत, नाहीतर हे गावकरी तुम्हाला जिवंत काढतील. बघता का वाजवा यांना. आम्हाला खरंच माहिती. सांगतो आम्हाला मारू नका. बोल. गंगाधराच्या बाजूच्या डोंगराच्या पायथ्याशी ती पोरं आम्ही एका छपरात लपवून ठेवतो. कोणी सांगितलं होतं तुम्हाला ती मुलं पळवायला? खरंच आम्हाला माहिती नाही बाईसाहेब, खरंच आम्हाला माहिती नाही. खरं खरं सांग, नाहीतर तोंडाला काळं फासून गावात दिंडा काढू तुमची. आम्ही शपथ घेऊन सांगतो, ज्याने आम्हाला पोरं पळवण्याची सुपारी दिली ना, तो आमच्या समोर कधीच आला नाही हो. पण तो आज आम्हाला इथे भेटायला येणार होता. तुमच्या सोबत परवा रात्रीला तो पोरं पळवणारा लंगडा माणूस कोण होता रे? आमच्यात लग्न कोणीच नव्हतं. लग्नाचं नाटकाला सांगितलं होतं आम्हाला. बघितलं बाबा, मी सांगितलं होतं ना तुम्हाला, ही सगळी विनायक दादाला फसवायची चाल होती याची. आणि ज्याचं हे कारस्थान आहे ना, ते आपोआपच उजेडात येईल. चला रे पोलीस स्टेशनला घेऊन यास नाही. सोडलं काय यांना, चांगलं धडा शिकवायला हवा यांना. खोटे आरोप करतात. खरंच खूप बरं झालं तुम्ही सुटलात. हो ना ग, खूप त्रास दिला असेल ना त्यांनी तुम्हाला. या पोलिसांचं काही सांगता येत नाही बाई. आता काही काळजी करू. काय रे, कुठे चाललात? अरे आम्ही कुठे बी जाऊ, काय करायचं तुला? अरे असं आरोपींनी मोकळं हिंडणं ते बरोबर नाही. कोण आरोपी? हा विनायक. इन्स्पेक्टर, तुम्हाला खूप त्रास दिला सा, पण आता हे तुझं पोलीस स्टेशन आहे हे लक्षात असू दे. साहेब, माझ्या विनायकला तुम्ही खूप त्रास दिलायत. आता जर त्रास दिलात ना, तर तुमची कंप्लेंट वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे करू. तुम्ही लोक जरा जास्त छाणे झाले वाटतं. एक लक्षात ठेवा, जो या PSI रोकडेच्या नादी लागतो त्याला मी जगणं पण मुश्किल करून टाकतो. समजलात का? बस पुरे. या धमक्या दुसऱ्यांकडे चालतील, आमच्याकडे नाही. हो का? इन्स्पेक्टर, तू दिलेल्या जखमा मी अजून विसरलो नाही हे लक्षात असू दे. एक दिवस तुलाच तुझ्या पोलीस स्टेशन मध्ये हात कड्या टाकून नाही न्यायला लावला ना, तर नावाचा विनायक नाही मी. हे बघा, उगाच त्यांच्या नादी लागू नका. चलूया आपण. यांच्या नादी लागून खरंच काही उपयोग नाही. यांना जास्तच मात चढलाय. पण एक दिवस तुम्हाला तुरुंगात खडी फोडायला नाही पाठवलं तर साल्यानो नावाचा PSI नाही हा रोकणे. समजलं का? सरपंच साहेब, विनायकला जरी गावकऱ्यांनी परत नेलं असेल तरी तुम्ही काळजी करू नका. अरे काय काळजी करू नका. पोरांना पळवण्याचा कट आमचा होते. जर गाववाल्यांना कळलं ना तर इलेक्शनला एक बी मत भेटायचं नाही आम्हाला. असं होणार नाही. त्या तिघाही चोरांना जंगलात नेऊन गोळ्या घालून ठार मारतो आणि जेलमधनं पळत असताना चकमकीत ठार झाले अशी नोंद करतो. रोकडी साहेब, तुमचं टकूर म्हणजे कॅम्प्युटर आहे. आता तुमचा पैसा बघितला म्हणजे माझं डोकं ऑटोमॅटिकच चालतंय बघा. पप्पा, आणि त्या तिघांचा काटा मी काढतो. आज त्या पंडितचा नंबर लागलाच म्हणून समजा. राहुल्या का, आज खाली आत परत यायचं नाही. तो पंडित मेल्याची बातमी आज सांज पातूर माझ्या कानावर यायला हवी. हो पप्पा. रोकडे साहेब, नाही, तुमची कुशली तुमच्या पतूर पोचती होईल. सुटायचं बघा. चला येतो.
सावल्या अग झाली पहाट झाली जागल्या र सावल्या झुंजू मुंजू झाली र कुचबुचू झाली र चिलबिल झाली बघा पाखर उडतीर आभाळी फिरतीर धावती दाही दिशा तुझ्या ज्वानीन शोभे रान ग फुल चांदणी लाजे तुला ग झालो ग मी बावरा तुझ्या ज्वानीन शोभे रान ग फुल चांदणी लाजे तुला ग झालो ग मी बावरा झालो ग मी बावरा साद घालती रान डोलती जाळी मोगरा फूल उमलती सुगंध दरवळला साद घालती रान डोलती जाळी मोगरा फूल उमलती सुगंध दरवळला सुगंध दरवळला झुंझुमुंजू झाली र कुचबुचू झाली र चिलबिल झाली बघा पाखर उडती र आभाळी फिरती र धावती दाही दिशा झाली पहाटे झाली जागल्या रे सावल्या झाली पहाटे झाली जागल्या रे सावल्या झुंझुमुंजू झाली र कुचबुचू झाली र चिलबिल झाली बघा पाखर उडती र आभाळी फिरती र धावती दाही दिशा
अहो चला जेवणाला. खरंच लय काळजी करते तू माझी. तुमची काळजी नाही करणार मग कोणाची करणार? खरंच तू लय प्रेम करते माझ्यावर. आता लाडात येऊ नका. कामाचं काय झालं ते सांगा. कोणचं काम? अहो यंदा आपल्याला घर बांधायचंय. बँकेच्या कर्जाचं काय झालं? अरे विसरलो की. उद्या शहराला जातो आणि बँकेत कर्ज मिळतं की नाही बघतो. ठीक आहे चला जेवण करून घ्या. चल वाढ पटकन, भूक लागली. घे घे घ्या. अरे पाटील साहेब या बसा बसा बसा. अरे साहेबांजान तुम्ही काळजी करू नका. तुमचा 7-12 तयार आहे. काय अप्पा आज लय खुशीत दिसताय तुम्ही. आता तुमचा आणि सरपंचाचा आशीर्वाद असला म्हणजे आम्ही खुशीच असणार. काही चहा पाण्याला द्यावं लागलं का तुम्हाला? तुमच्याकडनं पैसे घ्यायचे म्हणजे काय नोकरी सोडायची का आम्हाला? येऊ का मग मी? या गावकऱ्यांकडे जरा चांगलं लक्ष असू द्या. या कधी काम लागलं पटकन यायचं. तुमचं काम पहिलं, बाकीचे काय. अहो आप्पा आम्हाला असं किती वेळ उभं करणार? आम्हालाही 7-12 पाहिजे ना. अरे याला सांगा मी कामात आहे म्हणून. अहो साहेब आमच्याही 7-12वर लवकर बोजा टाकून दिला तर बँक बंद होण्याच्या आत आम्हाला बँकेत पोहोचता येईल ना. नाही म्हणजे कसं आहे, गृह कर्जासाठी 7-12 महत्वाचा आहे. हो आता याने घर बांधायचं, फायदा आम्हाला काय? आता म्हणजे बघा आता 7-12वर बोजा ठेवायचा म्हणजे आम्हाला पण काहीतरी विचार केला पाहिजे ना. वय कळलं मला. तू बोजा का डोक्यावर घ्यायचा वय. तुम्हाला शहाणपणा शिकू नकोस. अरे पंडित त्यांना कुठे पगार मिळतो होय म्हणून हे असे धंदे चालतात. लंगड्या तुम्हाला कामाचं शिकू नकोस. कामाचं बोल. पैसे असले थांबा नाही तर निघाई का ना. अप्पा तू रस्त्यात भेट. तुला काय रूम नेट लग्न करतो याला लग्न म्हणतो वय. अरे तुमच्या सारख्यामुळे आजचे शेतकरी भिकेला लागलेत. ज्यांच्या शेतात विहीर नाही ना त्यांच्या 7-12वर तुम्ही विहीर नोंदवतात आणि ज्या गरीब शेतकऱ्याच्या पिकाचं पावसामुळे अतिवृष्टीमुळे नुकसान होतंय ना त्याची कधी नोंद नाही करत तुम्ही. अहो शेतकऱ्याच्या पिकाला भाव नाही. 2 रुपयाने कांदा खरेदी करायचा आणि बाजारात नेऊन विकायचा 60 रुपये किलोने. हाच का तुमचा सरकारी न्याय? अरे पण हे सगळं मला काय सांगताय? अहो आमच्या सारख्या शेतकऱ्याची तुम्ही नुकसानीची नोंद केली वय. कधी दुष्काळ पडतो, गारी पडते, पाणी पडते ते तुम्हाला कळतं वय. हे बघा आप्पा मला 7-12 हवाय. जर 7-12 नाही दिला ना तर तुमच्या विरोधात आम्ही लढा देऊ सांगून ठेवतोय. कशाला तुम्ही इतकं भडकताय? तुमचं तयार आहे 7-12. द्या ना मग. द्या ना. हे घ्या चला. चल रे. अरे बापरे. नाही बरोबर आहे. 4 दिवसाला कोणी खायला घातलं नाही वाटतं. रागात बघतो माझ्याकडे असा. सर हा माझा मित्र पंडित. याला काही गृहकर्ज पाहिजे. गृहकर्ज छान. गृहकर्ज मिळण्यासाठी तुम्ही कोणती कागदपत्र आणली आहेत? कर्जासाठी कोणती कागदपत्रे लागतात ते विनायकच्या सांगण्यानुसार गोळा केली आहे. कर्ज एका बँकेचं चक्र 10 बँकेत आणि त्यात तो आप्पा पैका घेतल्याशिवाय 7-12 देत नाही. साहेब गृहकर्जासाठी काय प्रोसिजर आहे ते आम्हाला सांगा म्हणजे आम्ही त्याची पूर्तता करू ना. पहिली गोष्ट तुम्ही तारण काय ठेवणार? पण गृहकर्ज मिळण्यासाठी एक तर तुम्ही गव्हर्नमेंट सर्व्हंट पाहिजे किंवा तुमची एखादी प्रायव्हेट कंपनीत नोकरी असली पाहिजे, परमनंट जॉब, तर तुम्हाला गृहकर्ज मिळू शकतं. तुम्ही कुठे आहात नोकरीला? साहेब मी एक शेतकरी माणूस आहे. माझ्याकडे 4 एकर जमीन आहे. शेतकरी? मग तुम्हाला कर्ज मिळणं कठीण आहे. तुम्ही तारण काहीच ठेवू शकणार नाही ना. अहो साहेब याच्याकडे 4 एकर जमीन आहे. हवी तर ती तुम्ही मॉर्गेज करा. आमची बँक जमिनीवर कर्ज देत नाही. सोनं आहे का यांच्याकडे? अहो साहेब गरीब शेतकऱ्याकडे इतकं सोनं येणार तरी कुठून? हवं तर त्यांची जमीन तुम्ही तारण ठेवू शकतात ना. नको रे बाबा. यांच्या जमिनीवर जप्ती आणायची म्हणजे हे आत्महत्या करायला मोकळे. या शेतकरी लोकांना कर्ज घेताना मजा वाटते पण ते कर्ज फेडायचं म्हटलं की जीवावर येतं. काय अहो साहेब गरीब शेतकऱ्याला कर्ज घेऊन आत्महत्या करायची हौस नाही. तुम्हाला माहिती हो दर महिन्याच्या 5 तारखेला तुम्हाला पगार मिळणारच. पण आमच्यासारख्या गरीब शेतकऱ्याचं तसं नसतं. अहो जे पीक आम्ही शेतात पेरतो ना ते उत्पन्न आम्हाला मिळेल का नाही याची आम्हाला हमी नाहीये. तरी सुद्धा रक्ताचं पाणी करून आम्ही शेतात अहोरात्र राबतो.
ठीक आहे, मी प्रयत्न करतो. कसं आहे, माझ्यासारखी दयाळू माणसं, साधी माणसं फार कमी भेटतात. तुम्हाला सांगतो, माझ्या हातात असताना मी लगेच कर्ज मंजूर करून टाकलं असतं. पण आमचे साहेब आहेत ना, कर्ज मंजूर करण्यासाठी त्यांना हे द्यावं लागतं. म्हणजे पैसे तुम्हाला निदान 10-15 हजार रुपये तरी खर्च येईल. 10-15 हजार? अहो साहेब, आमची एवढी जमीन गहाण ठेवून तरी सुद्धा? अहो हाच का तुमचा कायदा? कायद्याचं मला सांगायचं नाही. इथं एक काय पाय का नाही, सहीसाठी पाय काय आणायचं कुठून? ते काहीच बोलायचं नाही. आहे का तयारी? बोला. नियमाने जे काय असेल ते आम्ही देऊ. तुम्हाला नियमाने कर्ज हवंय? मग तुम्ही म्हातारे झालात ना तरी तुम्हाला कर्ज मिळणार नाही. त्याची तयारी असेल तर फाईल इथे ठेवायची, नाहीतर निघायचं. कळलं? कर्ज तर आम्ही मिळवणारच, पण एक सांगू साहेब, तुमच्यासारख्या भ्रष्टाचारी लोकांमुळे आजचा 70% युवा वर्ग असणारा आपला भारत देश आजही विकासापासून लांब आहे. पण ही परिस्थिती अशीच राहणार नाही. एक दिवस हा युवा वर्ग भ्रष्टाचाराच्या पेटकात लात मारून त्याचं कंबड मोडल्याशिवाय राहणार नाही, एवढं लक्षात ठेवा. चल रे पंडित. मला तत्वज्ञान शिकवतायत. ए पंड्या, तुला मी सांगितलं होतं ना एक दिवस तुला संपवेन म्हणून. आज ती वेळ आली आहे पंड्या. अरे जा, अरे पकडा त्याला. कुठे गेली ही? अरे काय झालं तुम्हाला? अहो उठा ना. अहो काय झालं? अरे कुणी वाचवा. अहो उठा ना. कुणी केलं हे तुम्हाला? अहो उठा ना. अहो उठा ना. अरे कुणीतरी या ना. अहो उठा ना. अहो काय झालं तुम्हाला? अहो उठा ना. काय झालंय? पोरी, पोरी बोल, काहीतरी बोल ना. अगं अगं किती दिवस अशी कुढत राहणार आहेस? बोल बोल. अविनाश, पंडितचा खूप विश्वास होता रे तुझ्यावर. नेहमी म्हणायचा माझा अविनाश खूप खूप हुशार आहे. तोच या सावकाराला धडा शिकवू शकेल. त्यांच्या विश्वासाला मी पण तडा जाऊ देणार नाही रे. पंडित, पंडित, अरे तुझा अविनाश नोकरीला लागलाय. वहिनी, वहिनी तुम्ही घाबरू नका. आम्ही सगळे आहोत ना तुमच्या पाठीशी. आपण सगळे मिळून पंडितची स्वप्न पूर्ण करूया. वय पोरी वय. अगं तुझ्या नशिबातच असं लिवलंय, त्याला कोण काय करणार बेटा. वहिनी स्वतःला सावरा आता आणि या सरपंचाला धडा शिकवा. वहिनी या मातीसाठी लढा द्या. वहिनी आता या मातीसाठी लढा द्या. हो ताई, सरपंचाला धडा शिकवलाच गेला पाहिजे. आम्ही सर्व गावकरी तुमच्या सोबत आहोत. नाही त्या सरपंचाला आणि त्याच्या मुलाला भिकेला लावलं ना तर पंडितची पत्नी म्हणून सांगणार नाही. शाबास शाबास पोरी, शाबास ग पोरी. उठ बाई लढ आता नको मानो हार.
उठ बाई लढ आता नको मानू हार संचिताच्या न्यायासाठी मांडू घे संगर वाघिणीची झेप घेई कर चुरा कोल्ह्यांचा लढा मातीचा लढा मातीचा लढा मातीचा लढा मातीचा राम राम. या सरपंच साहेब या बसा. इन्स्पेक्टर साहेब तुम्ही आम्हाला पोलीस स्टेशनवर बोलून घेतलं, आता तुम्ही बी आमच्या विरोधात गेला का काय? सरपंच साहेब, अहो राहुलने एका मुलीवर बलात्कार करून तिचा खून केलाय. मग असा कोणता डोंगर कोसळला आणि आम्ही तुमच्यावर पायका धरतो तो असाच का? सरपंच साहेब, अहो जरा शांतपणानं विचार करा. मी जर राहुल रावना अटक केली नसती, सारे गावकरी मोर्चा घेऊन इथे आले असते आणि त्याचा परिणाम तुमच्या इलेक्शनवर झाला असता. 1 महिन्यावर इलेक्शन येऊन ठेपलेलं आहे, याची तुम्हाला चांगलीच कल्पना आहे. हा सर्व प्रकार गावकऱ्यांना माहीत झालाय. ते तुमच्या विरोधात जायला हवेत का? अर्धच्या आईला हे आमच्या टकुरीतच घुसलं नाही हो. अरे राहुल रावांना बाहेर घेऊन या. आणि हे बघा सरपंच साहेब, जोपर्यंत इलेक्शन होत नाही तोपर्यंत राहुल रावांना घराच्या बाहेर अजिबात निघू देऊ नका. अहो हा माझ्या नोकरीचा प्रश्न आहे आणि तुमच्या पदाचाही. अहो साहेब, काळजी काय करता? समजा तुमची नोकरी गेली तर आम्ही पोसू की तुम्हाला. चला बाप्पा येतो. म्या म्हणते असं किती दिवस डोक्याला हात लावून बसणार? विहिरीवर मोटार बसवा बघा, म्हणजे पिकाला पाणी भरता येईल. अगं मोटरनं पाणी भरता येतं ना आपल्याला, कशाला पाहिजेत मोटर आणि गिटर? आव एकच बैल, त्याच्याकडे बघा. एवढ्या खोल विहिरीतून पाणी वाढायचं म्हणजे त्याच्या जीवाची किती वडताण होईल. ते काही नाही बघा. या 8 दिवसात विहिरीवर मोटार बसली पाहिजे म्हणजे बसली पाहिजे बघा. अगं कालच वायरमनकडे गेलो, नुसतं लाईटसाठी 60,000 रुपये खर्च सांगतो आणि मोटरीचा खर्च अलगच. आणि एवढा पैका आणायचा कुठून आपण? आव माझे दागिने आहे की पडलेले, ते मोडा. अगं या दागिन्याचे 20,000 रुपये पण नाही येणार. मग बँक कशासाठी आहे हो? अरे हा ती आहे. मी लगेच उद्या जातो बँकेमध्ये आणि काय व्यवस्था होत्या का बघतो. हे लेकराव घ्या जेवून स्यानी आणि दे मला पण ते वाढून स्यानी. हे घ्या. उपकार झाले साहेब. हो विसरलात? हे घ्या. हो साहेब, मला बँकेकडनं कर्ज घ्यायचं आहे. माझ्या 7 बाऱ्यावर 60,000 रुपयाचा बोजा टाकून दिला तर बरं होईल. काय माहितीये का? नमस्कार तलाठी साहेब. अरे राहुल साहेब तुम्ही बसा बसा बसा. उभ्या उभ्या बसा बसा. नाही बसायला वेळ नाहीये. 5 एकरांची रजिस्ट्री करायची आहे, त्यासाठी पप्पांनी तुम्हाला बंगल्यावरच बोलवलंय. वा 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 वा. अहो सरपंच साहेबांनी आम्हाला बोलवलं आणि आम्ही येणार नाही असं कधी होईल? चला 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 चला. अहो पण माझ्या कामाचं काय? असं काय बोलताय? तुम्हाला कळत नाही? अहो राहुल साहेबांचं केवढं मोठं काम आहे. अहो सरपंच साहेबांनी मला घरी बोलवलंय. चला 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 आलोच. चला चला चला. अहो पण माझं काम. एक काम करतो, तुम्हाला उशी आणि चटई आणून देतो. रात्री झोपा, मी सकाळी आलो की भेटा मला. चला. अहो पण माझं काम बाकी आहे. 2 उशी आणतो, 2 चटई आणतो, त्याच्यावर झोपा आणि मला उद्या भेटा. चला बाबा मला जायचंय. तुम्हाला काय अरे चला. हे बाबा सगळं लावून घे बरोबर. हा अहो तलाठी साहेब. ओ साहेब या बसा. साहेब राम राम. साहेब राम राम म्हणलं. अरे ऐकू येतंय बाबा मला, बोल. 2 वेळेस येऊन परत गेलो साहेब, आज तरी माझं ऐकून घ्या. अरे बोल ना बाबा, काय म्हणणं आहे? जरा इरीवर लाईट आणि मोटर बसवायचा विचार हाय म्हणलं. अरे वा, चांगली गोष्ट आहे. घ्या लाईट घ्या, मोटर बसवा आणि आम्हालाही बोलवा तुमच्या शेतावर पार्टीला.
कसंही सरणार साहेब तुम्हाला. पण आमची व्यवस्था वेगळी झाली पाहिजे. साहेब तुमच्यासाठी अख्खं कोंबडं कापेन, काय पाहिजे ते बी आणीन बघा. जा 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 लवकर लाईट घेऊन या, मोटर बसवा जा. साहेब आपल्या बँकेकडनं मला लाईट आणि मोटर बसवण्यासाठी जर 70,000 रुपयांचं कर्ज मिळालं तर बरं होईल. कसं आहे, सध्या बँकेने कर्ज वाटप बंद केलंय हो. गरिबासाठी एवढं काम करा साहेब, फार उपकार होतील बघा तुमचे. सध्या काहीही होणार नाही. 2 महिन्यानंतर या, मग बघू काय करता येईल ते. निघा साहेब, तोपर्यंत तर माझं उभं पीक सुकून जाईल बघा. नमस्कार मॅनेजर साहेब. नमस्कार शेठ, नमस्कार. पीक कर्जाची फाईल. पप्पांनी सांगितलंय काम लवकर व्हायला हवं म्हणून. 1 मिनिट. सदाशिव लवकर ये. काय साहेब? ही फाईल घे, हो. यातलं कागद व्यवस्थित लाव. ठीक आहे. आणि शिक्के मार. ओके साहेब. सरपंच साहेबांना सांगा उद्या येऊन 3 लाख रुपये कर्ज घेऊन जा. उरलेलं कर्ज मी पुढच्या आठवड्यात देतोच. ठीक आहे साहेब, येतो मी. पण पप्पांनी तुम्हाला संध्याकाळी वाड्यावर बोलवलंय. नमस्कार. साहेब, सरपंचाकडे आधीचे 5 लाख रुपये कर्ज बाकी आहे आणि आणखी हे 5 लाख. तुम्हाला शिकवू नकोस, आपलं काम कर. चल. हो करतो करतो. मला शिकवतोय. साहेब 50,000 रुपये दिले तरी चालेल. अरे नाही मिळणार म्हणून सांगितलं ना एकदा. या आता. सरपंचाकडं अगोदरच कर्ज आहे, तरी बी त्यांना कर्ज देत आहे. मग आम्ही काय बिघडवलं हो तुमचं? कुणाला काय द्यायचं, किती द्यायचं ते मी ठरवेन. ज्या शेतकऱ्याला गरज आहे त्याला कर्ज नाही, मग काय उपयोग या बँकेचा? आमच्याकडं कोणत्या बी बँकेचा 1 रुपयाचा बी कर्ज नाही. ठीक आहे, तुम्हाला मी 60,000 रुपयापर्यंत कर्ज देतो, पण त्यासाठी तुम्हाला 10,000 रुपये मोजावे लागतील. साहेब 10,000 जर असते गरीबाजवळ तर आम्ही बँकेत कशाला कर्ज घ्यायला आलो असतो? मग तुम्ही कर्जाची अपेक्षाच करू नका. निघा. बँका गरीबासाठी हाय म्हणतात, पण साहेब तुमच्यासारख्या साहेबांमुळे आमच्या गरीब शेतकऱ्याला बँकेपासून दूर राहावं लागतं. का माझा वेळ वाया घालवताय? मला भरपूर काम आहेत. या तुम्ही आता. कशी पाहायला बोलवू? तुम्ही गरीबाला साथ देत नाही, पण एक सांगतो साहेब, गरीबाचा तळतळाट लई बेकार असतो. तुम्ही कितीही जर पैका कमवला तर तुमचा हाल कुत्र बी खाणार नाही. ते बघून घेईल साहेब तुम्हाला. ए सदाशिव. हा साहेब. बाहेर काढ यांना. चला बाहेर काढ. चला हो, तुम्ही चला बाहेर काढ. चला चला. आधीच साहेब टेन्शन मध्ये. मला शिकवताय कशाला उगाच त्यांचं डोकं खाता? अगं चल की, किती काम करणार? दिस डुबायला आला. अहो थांबा की थोड्या वेळ. एवढं तास निंडून झाल्यावर निघूया. चल ना बाई घरला. अगं पोरी थांब की, थोड्या वेळाने निघूया. हे तुला सांगून ऐकायला येत नाही? या शेतात परत पाय ठेवायचा नाही म्हणून. हे माझं शेत आहे, कवा बी जाईन कवा बी येईन. अरे तू आमच्याकडनं घेतलेले पैसे वेळेवर परत दिले नाहीस म्हणून आता ही शेती आमची झाली आहे. असं कसं होईल? काढा रे बाहेर याला. सोडा माझ्या धड्याला. सोडा. सोडा माझ्या धड्याला. वाचवा माझ्या धड्याला. कुणीतरी वाचवा माझ्या धड्याला. कुणीतरी वाचवा. वाचवा माझ्या धड्याला. सावकारी पाश गळा घुसमटे श्वास, ऐन श्रावणात होती वनव्याचे भास. सावकारी पाश गळा घुसमटे श्वास, ऐन श्रावणात होती वनव्याचे भास. रित्या कणग्या गोठ्यांना लेप ज्ञानाचा, लढा मातीचा, 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 लढा मातीचा. वहिनी, तुम्ही यावर्षी ग्रामपंचायत इलेक्शन लढवाच. अरे तुम्ही माझं ऐकून तरी घ्या. मी तुम्हाला हवी ती मदत करेन, पण मला उमेदवारी अर्ज भरायला लावू नका. असं म्हणून कसं चालेल वहिनी? तुम्ही उद्या इलेक्शन लढवाच. आणि तुम्हाला सांगतो उद्या शेवटची तारीख आहे, आपल्याला फॉर्म टाकावाच लागणार. पण तुम्ही बोलूच नका वहिनी. निदान पंडितच्या इच्छेसाठी तरी. त्यांची खूप इच्छा होती एकदा तरी सरपंचाच्या विरुद्ध उभं राहायचं आणि इलेक्शन लढवायचं. होय,
अव तुम्ही गावचा सरपंच झाला तर गावचा विकास तर होईल. अगदी खरंय आणि माझा विश्वास आहे आपलाच पॅनल विजय होईल. म्हणून सांगतो वहिनी तुम्ही अर्ज टाकाच. ते ठीक आहे, तुमची साथ असेल तर मला काहीच हरकत नाही, पण सरपंचाचं राजकारण नाहीसं करायचंच. सरपंचाचं राजकारणच नाही वहिनी, आपल्याला त्याला या गावातनच नाहीसं करायचंय. निदान या कमीत कमी या गोरगरिबांची पिळवणूक तरी होणार नाही. पण त्यासाठी आपल्याला सरपंचाबरोबर एक खबरी ठेवावा लागेल, जो आपल्याला सरपंचाचं सर्व राजकारण सांगेल. ताई ते काम तुम्ही माझ्यावर सोपवा. मी माझ्या मित्रांना सांगून त्यांचे एकूण एक शब्द रेकॉर्ड करून आणतो का नाही बघा. अगदी बरोबर आहे. तर मग चला लागा तयारीला. आपल्या एकता पॅनलचा विजय असो. माझ्या मतदार बंधू आणि भगिनीनो, मागल्या वेळेप्रमाणे याही निवडणुकीत माझी निशाणी तुम्हाला माहितीच आहे, कोंबडा. तेव्हा त्याच्यावर शिक्का मारून तुमची अनमोल मतं मला भरपूर देऊन भरघोस मतानं निवडून द्या, एवढीच माझी अपेक्षा आहे. गावचा सरपंच जरी असलो, सावकारी करतो तरी बी तुमच्यासाठी वाटेल ते करायला तयार आहे. नमस्कार नमस्कार, धन्यवाद. सरपंच साहेबांचा, सरपंच साहेबांचा, सरपंच साहेबांचा. मतदार बंधू भगिनींनो, मी आपल्या सर्वांना विनंती करते की आपला अमूल्य मत वाया न जाऊ देता बजरंगाची गदा या निशाणीचं बटन दाबून तुम्ही एकता पॅनलला विजयी करून द्या. एकता पॅनलचा, एकता पॅनलचा. माझ्या बंधू आणि भगिनींनो, आत्ताच तुम्हाला ताईने सांगितलं की आमच्या एकता पॅनलला विजयी करा म्हणून, आणि तुमचा आवाज ऐकून नक्कीच असं वाटतंय की आपलं एकता पॅनलच विजयी होईल. जर आपण सर्वांनी एकत्र येऊन गावाचा विकास करायचं ठरवलं, मग त्यासाठी काय करायचंय, तर आपण आमच्या एकता पॅनलच्या गदा या निशाणीवर शिक्का मारून आम्हाला विजयी करायचंय. आणि आमची अपेक्षा आहे की तुम्ही आम्हाला नक्कीच विजयी करणार. एकता पॅनलचा, एकता पॅनलचा. साहेब, आतापर्यंतच्या मतमोजणीत आपल्याच पॅनलचे उमेदवार पुढे आहेत. साहेब, या आपण पंचवार्षिकला तुम्हीच निवडून येणार आहात. आत्ताच गुलाल टाकून घ्यायला काय हरकतच नाही. 100% आपलंच पॅनल निवडून येणार. पाण्यासारखा पैसा वाटून एक एक मत विकत घेतलंय आपण. रावल्या, आता मतमोजणी कार्यालयात काय काय घडतंय याची तासाने कळवण्याची काय व्यवस्था केली आहे का? केलीये. बर. हॅलो, बोल लवकर. काय? अहो पप्पा, आपल्या 2 जागा आल्या आहेत आणि बाकीचे उमेदवार पण लीड घेत आहेत. कसंही माहितीये का मंडळी, आता आपलं पॅनल निवडून येणार. ही कालची पोरगी काय माझ्या अपोजिशन मध्ये इलेक्शन खेळणार आहे बघा. अरे यार, हे काय होतंय? त्यांचे उमेदवार लीड घेतात, आपले पाठीमागे आहेत. त्यांचे 4 उमेदवार आले, आपले 2च. काय होत आहे नेमकं? हे बघा, अहो तुम्ही देवावर विश्वास ठेवा, सगळं काही व्यवस्थित होईल. हा सर्व सरपंचाचा काळा बाजार तर नसेल ना? अहो, हॅलो, हा बोल, अविनाश बोलतोय. काय म्हणतोस? ठीक आहे, मला परत कळव. वहिनी आपले 4 उमेदवार निवडून आलेत, बाकीचे लीड घेत आहेत. देवा, तू आमची लाज राख, तूच आमचा करता धरता आहेस. वहिनी, बजरंग बली मताचा डोंगरच्या डोंगर आपल्या बाजूला उभा करेल. बजरंग बली की जय. नाही, असं झालंच कसं? अरे अख्ख्या गावाला आपण पाण्यासारखा पैसा वाटला होता. आपले 2 उमेदवार तरी यायला हवे होते. पैसे घेतले तुमचे आणि मतदान त्यांना. अशांना परचौका चापकाने मारलं पाहिजे साहेब. पप्पा, अजूनही एक मार्ग आहे. त्यांचे 2 उमेदवार फोडायचे. मला नाही वाटत त्यांचे 2 उमेदवार फुटतील. तोंड बंद करतोस का? रावले उठ. किती बी पैका लागला तरी चालर, तर त्यांच्या पॅनलचे 2 उमेदवार तरी आपल्याला फोडायलाच पाहिजे. कळलं? पप्पा, तुम्ही टेन्शन घेऊ नका. चला रे, चला.
हो बाई, तुम्हाला साहेबांनी 50,000 रुपये घेण्यासाठी बंगल्यावर बोलावलंय. फक्त 50,000 रुपयामध्ये पॅनल बदलायचं वय. बाई, तुम्हाला अजून पैसा मिळेल. जर आमचे साहेब ह्याही वर्षी सरपंच झाले तर तुमची जमीन बी तुम्हाला परत मिळेल. ठीक आहे चालेल, मला मंजूर आहे. आताच सोडते की सुनीता ताईंचं पॅनल आणि तुमच्या साहेबांच्या पॅनल मध्ये येते की मी. साहेबांचा आदेश आहे. सरपंच पदासाठी जर का कोणाचा जीव जरी घ्यावा लागला तरी चालेल. म्हणजे आमचा सुद्धा जीव घेणार की काय? अहो बाई, तुम्ही सरपंचांच्याच पॅनलचे आहात. तुम्ही सांगितलंय तेवढंच फक्त लक्षात ठेवा. चला येतो आम्ही. आता हा टेप त्या खबरीपर्यंत पोहोचवायलाच पाहिजे. खरे जमलं ना सर. या उमेदवार बसा. आम्ही कसले उमेदवार? एक थंड घेऊन ये रे. अहो तुम्ही इलेक्शन मध्ये निवडून आलायत, मग उमेदवारच ना. अहो का बोलवणं केलं मला? अहो तुम्ही सुनीताच्या पॅनल मध्ये जाऊन आमच्या विरोधात उभे राहिलात, याचा पप्पांना फार राग आला. आता तसं मी पप्पांना सांगितलंय, संपतराव परके नाहीत आपल्याला. ते त्या पॅनल मध्ये जरी असले तरी आपल्यालाच मदत करणार, नाही का रे? म्हणूनच राहुल रावासनी तुम्हाला बोलायला पाठवलंय. मी काय म्हणतो संपतराव, तुम्ही आम्हाला मदत करावी आणि आम्ही तुम्हाला पाहिजे ती मदत करू, नाही का? पण कसली मदत करायची ते तर सांगा. आमचे 2 उमेदवार पडले, त्यामुळे पप्पा सरपंच होऊ शकत नाहीत. म्हणून तुम्ही ते पॅनल सोडून आमच्या पॅनल मध्ये यावं आणि पप्पांना सरपंच पदासाठी मदत करावी. अहो पण काहीच बोलायचं नाही. अजून काय हवं नको ते सांगा. मी सुनीताबाईला शब्द दिलाय शेवटपर्यंत इलेक्शनला साथ देईन म्हणून. हे कलियुग आहे संपतराव. तुम्ही काय हरिश्चंद्र आहात का दिलेला शब्द पाळायला? आणि राजकारणात पडायचं म्हणजे खोटं बोलावंच लागणार. आश्वासनं फक्त द्यायची असतात, पाळायची नसतात. तुमचं म्हणणं खरं आहे, पण काय काय राजकीय लोक शब्द बी पाळतात. त्यांच्याकरता आपला जीव बी द्यावा लागतो. अहो ते सोडा हो, तुम्ही आम्हाला मदत करणार का नाही ते सांगा. करणार, पण एक अट आहे. तुमच्या सर्व अटी मान्य आहेत आम्हाला, पण पप्पा सरपंच झाले पाहिजेत. माझी घाण पडलेली जमीन परत द्या आणि एक घर बांधून द्या, म्हणजे मतदान तुमच्याकडच. घरच काय, बंगला बांधून देऊ तुम्हाला. बोला. शेतकऱ्यांची व्याजाची रक्कम भरपूर जमा झाली आहे पप्पांकडे. तुमच्या सर्व अटी मान्य आहेत आम्हाला. सरपंचाचे शेठ म्हणजे माणिक पाटलाच. अजून काही पैसा हवा असेल तर सांगा. संपतरावांनी शब्द दिलाय, मालक वाट बघत असतील. चला आता. बरं येतो. हा येतो. चला. आता उद्या सकाळी झेरवणार सरपंच कोणती? आता मला सांगा मंडळी, गेली 20 वर्ष एक मतानं निवडून येतो जो सरपंच, तो 25व्या वर्षी सुद्धा येणार का नाही? तो कोण? माणिकराव. बरोबर. मग ही कालची पोरगी टक्कर द्यायला निघाली कुणाला? सरपंचाला, माणिकरावला. चांग बोल, चांग बोल, चांग बोल, चांग बोल.
सुनीताताई जिंदाबाद, विनायक भाऊ जिंदाबाद, विनायक भाऊ जिंदाबाद, विनायक भाऊ जिंदाबाद, विनायक भाऊ जिंदाबाद, सुनीताताई जिंदाबाद, सुनीताताई जिंदाबाद, विनायक भाऊ जिंदाबाद, विनायक भाऊ जिंदाबाद, विनायक भाऊ जिंदाबाद, विनायक भाऊ जिंदाबाद, सुनीताताई जिंदाबाद, सुनीताताई जिंदाबाद, विनायक भाऊ जिंदाबाद, विनायक भाऊ जिंदाबाद. हे बघा, तुम्ही माझ्याशी वाद घालू नका. अहो, कुठलं काम करायचं म्हणजे पैसे मोजलेच पाहिजे. अहो, हे फार अति झालं आता. या आप्पांना कोणीही पैसे द्यायचे नाहीत. हे काही फुकट काम करत नाहीत. सरकार यांच्यासाठी पैसा मोजतो. बघा बाई, तुम्ही माझ्या कामाच्या मध्ये अडथळा आणू नका. याचा अडथळा होतो तुम्हाला. मग या गरीब शेतकऱ्याची पिळवणूक करतात, याचा अडथळा नाही होत तुम्हाला. कसली पिळवणूक? माझ्या कामाचे पैसे घेतोय मी. या कामाचा पगार तुम्हाला सरकार देतो, मग या शेतकऱ्यांकडून का? अहो वहिनी, यांना पार्ट्या करायला कुठं सरकार पैसे देतं? मग या गरीब लोकांची पिळवणूक करायची आणि पार्ट्या करायच्या. हो विनायकराव, नसते आरोप करू नका माझ्यावर. तुम्ही असे नाही ऐकणार. हा नमस्कार इन्स्पेक्टर साहेब. अहो, या गावातली काही मोजकी लोक माझ्या कामात अडथळा आणतायत. तुम्ही ताबडतोब या धोत्रे गावी, ताबडतोब या आणि सरळ करा या लोकांना. अहो, इन्स्पेक्टरांना काय बोलवताय? गावाची जबाबदारी सरपंच आणि पोलीस पाटलांकडे असते आणि गावाची सरपंच या नात्याने मी ही फसवणूक होऊ देणार नाही. अहो साहेब, भ्रष्टाचाराची काही हद्द असते. तुम्ही तर पूर्ण सीमाच पार केल्यात हो. या साहेब, बरं झालं तुम्ही आलात. नमस्कार अप्पा साहेब. कशी काय आठवण काढली? ही लोक विनाकारण माझ्या कामात अडथळा आणतायत. बाईसाहेब, सरकारी कामात अडथळा आणल्यामुळे कोणता गुन्हा दाखल होतो ठाऊक आहे का तुम्हाला? हो साहेब. अहो, ही दोघं सगळं गावाच्या भल्यासाठीच तर करतायत की. अप्पासाहेब, आता तुम्ही क्षणभर इथं थांबू नका. ही सर्व गावकरी मंडळी तुमच्या विरोधात गेलेली आहेत. तुम्ही आता माझ्या बरोबर चला. चला, तुम्ही वा पुढे. आलो मी. ताई, बरं झालं आज तू या तलाठ्याला चांगली सद्दल घडवली. हे बघा, तुम्हा सर्वांना काही जरी प्रॉब्लेम आला ना तर आमच्याकडे यायचं. अरे, या सुनेताताई आपल्या गावचे सरपंच आहेत. आपण सर्वांनी मिळून आपल्या गावाचा विकास घडवायचा आहे. उद्याच आम्ही जाऊन पंचायत समितीत गावाच्या विकासाची मागणी करणार आहोत. अगदी बरोबर. चला निघू आता आपण. बरं, चला येतो. चला. गावानं आपल्याला धोका दिलाय. त्यांचा एक बी उमेदवार आपण फोडू शकलो नाही. आणि ज्यांच्यामुळे मला मान खाली घालायला लागली ते तिघं बी जिवंत राहता कामा नये. आणि बाकीचं गाव मी बघन. ती हरामखोर सुनीता गावाच्या बाहेरून येऊन गावात वर्चस्व गाजवते. तिला मी जिवंत सोडणार नाही. तिच्या नवऱ्याप्रमाणे तिलाही गोळ्या घालतो. अरे मग जा, तिला माझ्यासमोर हजर कर. हे करताना जो कुणी आडवाईल त्याला आडवा करा. हर चौकात गावात गोळ्या तिला मी घालीन. मग बघतो माझ्या विरोधात कोण उभा राहतो ते. जा. चला रे. तालुक्याच्या गावी जायला उशीर होतोय. पंचायत समितीला 11 वाजेपर्यंत पोहोचायला हवं. आज खूप महत्वाची मीटिंग आहे. मी अविनाशला बोललो की लवकर ये म्हणून, पण अजून कसं येत नाही कुणास ठाऊक. आज पहिली मीटिंग आणि पहिलाच विषय गावाला प्यायचे पाणी आणि लहान मुलांसाठी अंगणवाडी. वा वहिनी, खरंच आपल्या गावाचा विकास करणार तुम्ही. कोण आहात तुम्ही? काय करताय? सोडा. सोडा मला. सोडा भाऊजीला. भाऊजी. विनायक भाऊजी. अरे सोडा. अरे सोडा तिला. अरे सोडा. अरे सोडा. अरे सोडा तिला. कपे घे रे. घे. घाबरतोय? पहिल्यांदाच घाबरतोय. हिच्यामुळे ना आपल्याला इथे जंगलात यावं लागलं. हा, राहुल साहेब जर लवकर जर नाही आले ना तर ही कोणाची
गेला. आता बघतोस तिला. राहुल साहेब आहे की मग भाऊ पोरगी पळाली. ए काय करताय तुम्ही? एक पोरगी सांभाळता येत नाही तुम्हाला? एक पोरगी सांभाळता येत नाही तुम्हाला? खुशाल दारू पीत बसला इकडे. जा आत्ताच्या आत्ता शोधून आणा तिला. जा निघा. चल चल चल. रामखोर साले दारू पितायत. उठ. चल 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 लवकर चल. विनायक भाऊजी खूप त्रास होतोय ना. खूप मारलं ना त्या कसायांनी तुम्हाला. जाऊ द्या वहिनी, चांगल्या कामासाठी जीव द्यावा लागला ना तरी चालेल, फक्त तुम्हाला त्रास व्हायला नको. किती जीव लावता रे तुम्ही मला. या गावात माझं कुणीही नसताना खूप काही मला दिलं. आता फक्त सरपंच व त्याच्या मुलाला हातकड्या टाकून येणं हीच एक इच्छा आहे. तसंच होईल. त्याचा पापाचा घडा भरलाय वहिनी, तो फुटायला वेळ लागायचा नाही. ताईसाहेब हे बघा, मी आता सरपंचाचं काळं कारभार या टेप मध्ये रेकॉर्ड करून आणलं. वाह रे माझ्या भावा, या बहिणीसाठी तू खूप मोठी मदत केलीस. आता माझ्या पतीच्या खुण्याला व गरिबांचं रक्त गिळणाऱ्या पाशवी राक्षसांना कुणीही वाचवू शकणार नाही. तुझे माझ्यावर खूप उपकार आहेत रे. काय हवंय सांग मला. ताई, मला भाऊ म्हणतेस आणि उपकाराची भाषा करतेस, आणि जर तुला द्यायचंच असेल तर या हातावर राखी बांधत जा. प्रत्येक तरुणाने आज तुझाच आदर्श घ्यायला पाहिजे. तुझ्यामुळे मला जीवाभावाचा भाऊ मिळाला. वा, याला म्हणतात नाती. रक्ताची नसली तरी रक्ताच्या नात्याला लाजिवणारी. खरंच पूर्णच गावाने तुझा आदर्श घ्यावा. पण आता वेळ घालवू नका. त्या रेकॉर्ड बद्दल नक्कीच सरपंचाला कळालं असणार. तो त्याचे गुंड केव्हाही पाठवू शकतो. आपण ताबडतोब हे रेकॉर्ड पोलिसांपर्यंत पोहोचवायला पाहिजे. इथली पोलीस सरपंचाची कुत्री आहेत. आता हा टेप सरळ मी गृहमंत्र्यांकडेच नेणार आहे. आता सरपंचाला कुणीही वाचवू शकणार नाही. वहिनी, आता वेळ घालवायचा नाही, लवकर निघा. आम्ही येईपर्यंत इथे काय होते त्याच्यावर बारीक लक्ष ठेवा. ठीक आहे ताई. चला भाऊजी. चला. राम 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 राम. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, सह्याद्रीचा जाणता जागता राजा छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्राचे थोर समाजसेवक शाहू महाराज, ज्योतिबा फुले, बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून, अभिवादन करून आणि मोठ्या उत्साहाने आज आपण सिल्लोड तालुक्यातील या गावात विकासासाठी सरपंच सुनीताताई, इतर सदस्य यांच्या आमंत्रणावरून इथे जमलेलो आहोत. गावाच्या विकासासाठी सहकार्य करावं असे तरुण तडफदार सरपंच सदस्य प्रत्येक गावाला मिळावे. कुठलाही भ्रष्टाचार न करता काम केले तर एक दिवस आपला भारत देश नक्कीच जगाच्या पाठीवर यशाच्या शिखरावरती पोहोचेल. महाराष्ट्रातले जे शेतकरी आत्महत्या करीत आहेत त्यांनी ते थांबवायला पाहिजे. महाराष्ट्राचा विकास करायला पाहिजे. या धोत्रे गावातील सरपंच सुनीताताई आणि विनायकराव यांनी जी तक्रार दिलेली आहे त्याची मी दखल घेईन. जय हिंद, जय महाराष्ट्र. यांच्यामुळे मला मान खाली करायला लागली. ते तिघ बी जिवंत राहता कामा नये. गोळ्यात तिला मी घालीन, मग बघतो माझ्या विरोधात कोण उभा राहतो ते. ताई, तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी रोकडे यांना निलंबित करून तुमच्या तालुक्याला चांगला PSI पाठवतो. ठीक आहे साहेब. सरपंच साहेब, अहो पण मी म्हणतो असं बसून राहून काय मार्ग निघणार आहे का? मग मी काय करू? हा, एक मार्ग मला सुचतोय. काय? त्या तिघांना संपवायचं. अरे, एक पोरगी उचलून आणता आली नाही तुम्हाला, आणि त्या तिघांना कोण मारणार आता? PSI साहेब, तुम्ही फक्त कुठलाही बहाणा करून त्यांना गाडीत टाकून घेऊन या. बाकीचं मी बघतो. तू काय करणार? तू काय त्यांचा काय पाहुणचार करणार का? काय नाही, त्यांना स्वर्गात पाठवणार. PSI साहेब, तुम्ही त्यांना गाडीत टाकून घेऊन या इथं, आणि गाडी बंद पडल्याचं नाटक करायचं आणि गाडीतून उतरून जायचं. गाडी मी ब्लास्ट करणार, त्यात रिमोट बॉम्ब फिट करतो. शाबास रे पठ्या.
वाघ असा पठ्ठ्या शोभतोस. शाबास. जे काय कराल ते- पकडा रे ना. काय कोण म्हणायचं आपण? हा काय हे तर काय तुम्ही काय कशासाठी आलात तुम्ही? तुम्हाला पकडायला. ए कोण आहेस रे तू? या इथल्या पोलीस स्टेशनचे अधिकार अजून माझ्याकडे आहेत, समजलं काय? PSI रोकडे, आता हे अधिकार माझ्याकडे आलेले आहेत. यांनी ग्रामपंचायत इलेक्शन मध्ये सगळे नियम तोडून उमेदवार फोडण्याचा प्रयत्न केला आणि एका शेतकऱ्याच्या आत्महत्येचं प्रकरण, मुलं पळवण्याचं प्रकरण, पैशाचं कर्ज प्रकरण आणि ह्या सगळ्या गुन्ह्यात तुम्ही सरपंचासोबत सहभागी आहात. तरी तुमची अटक वॉरंट मी ते घेऊन आलेलो आहे. आता एवढे समजे गुन्हे आम्ही केले, त्याला पुरावा काय? मी आहे साक्षीदार. आणि मी पण हाय. मी फक्त तुमच्याकडनं पैसे घेण्याचं नाटक केलं आणि तुमचं आणि माझं बोलणं ऐकून मी रेकॉर्ड केलंय. होय, मीच ती जबाबदारी पार पाडली. तुमचा एकूण एक काळा भ्रष्टाचार मी या टेप मध्ये रेकॉर्ड करून ठेवलाय आणि तो टेप मी गृहमंत्र्यांपर्यंत केव्हाच पोहोचवलाय. आणि आता यातून तुमची कुणाचीही सुटका होणार नाही. यांना तर गावातून गाढवावर बसून यांची मिरवणूक काढली पाहिजे आणि मगच आत डोंबाला पाहिजे यांना. ए इन्स्पेक्टर, तू अजून आम्हाला ओळखलेलं नाहीस, विचार कर. ए तोंड बंद कर तुझं. या रे ताब्यात आहे ना. चल रे. येतो. अरे या खाकी वर्दीला काळीमा फासलायस तू. मला आत नेऊन डांबतो काय? मी तुला बोललो होतं तेव्हा तुझ्या हातात एक दिवस हातकड्या पडेल म्हणून, आणि ती वेळच आज आली आहे. ठीक आहे, चल रे. सुनीता ताई, माणिक पाटील, सुनीता ताई, माणिक पाटील. चिंब ओल्या आभाटाचा पाय गुण ज्याला, अंकुरली पान पान नक्की तरल्याला, सावळ्या विठोबाचे रंगी रंग ओला, लढा मातीचा, लढा मातीचा, लढा मातीचा, लढा मातीचा. चिंब ओल्या आभाटाचा पाय गुण ज्याला, अंकुरली पान पान नक्की तरल्याला, सावळ्या विठोबाचे रंगी रंग ओला, लढा मातीचा, लढा मातीचा, लढा मातीचा, लढा मातीचा. बाई लढ आता नको मनोहार, उठ बाई लढ आता नको मनोहार, संचिताच्या न्यायासाठी मांडू गे संगर, वाघिणीची झेप घेई कर चुरा कोल्ह्यांचा, लढा मातीचा, लढा मातीचा, लढा मातीचा, लढा मातीचा. नशिबाला तुझ्या परी आभाळाचा शाप, झोळी फाटती कशी मागशील भीक. नशिबाला तुझ्या परी आभाळाचा शाप, झोळी फाटती कशी मागशील भीक. तालेवार सपनांचा तूच माग वाटा, लढा मातीचा, लढा मातीचा, लढा मातीचा, लढा मातीचा.
सावकारी पाश गळा घुसमटे श्वास ऐन श्रावणात होते वनव्याचे भास सावकारी पाश गळा घुसमटे श्वास ऐन श्रावणात होते वनव्याचे भास रित्या कणग्या कोठ्यांना लेप ज्ञानाचा लढा मातीचा 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 लढा मातीचा